किती वाईट नशीब आहे रे शेखर तुझं. म्हणजे इतकं वाईट नशीब जगात कोणाचंच कधीच नसावं. सिरियसली. बापाची काळजी घेण्यासाठी म्हणून नर्स म्हणून मला तू या घरात घेऊन आलास आणि बायकोला सोडून माझ्याच प्रेमात पडलास. आणि मग तुझ्या बायकोला तुझे सगळे प्रताप कळले म्हणून म्हणते तुझं नशीब वाईट आहे. आणि ज्याची काळजी घ्यायला म्हणून नर्सला आणलंस तो म्हातारा तर अंथरुणालाच खिळून राहिला. लेकाच्या जीवाची भीती म्हणून त्याला इथून लंडनला पाठवलंस, पण तो तिथूनही परत आला इकडेच. काय करायचं तुझ्या नशिबाचं शेखर. मग सगळं सुरळीत सुरू असताना एके दिवशी तुझ्या लक्षात आलं की जिच्यावर आपण अगदी मनापासून प्रेम करत होतो, जिला इतकी वर्ष एकदम सोज्वळ साधी समजत होतो, ती अतिशय नालायक बाई निघाली. म्हणून म्हटलं खूप वाईट नशीब आहे तुझं. बरं, आत्ता बापाला वाचवायला खूप प्रयत्न केलेस. काय झालं? वाचला का बाप? नाही वाचला, गेला, मेला तो. इतकी वर्ष देव समजत होतास ना तुझ्या बापाला. देवारात बसवायचं काय ते राहिलं होतं, पण तो तर हैवान निघाला. म्हणजे तुझ्यासारखाच दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. ओले केस बघून. थांब थांब थांब, बोलायचंय मला अजून. आता तरी तुला कळलं असेल ना रे शेखर की मी तू समजतोयस इतकी वाईट नाहीये. खूप आरोप केलेस माझ्यावर. मीच तुझ्या बापाला मारलं असं वाटत असेल तुला, पण कुणी मारलं? तुझ्याच सावत्र बहिणीने. सावत्र बहीण म्हणजे तुझ्याच बापाचं पाप. काय पण तुम्ही बापले किती सारखे आहात रे, शोभता एकमेकांना. अगदी बापासारखा निघालास तू. ती बापावरच केलं. करेक्ट आहे तुझं, पण लक्षात ठेव, उशिरा का होईना माझ्या बापाला त्याच्या कर्माची फळ भोगावी लागली. उशिरा का होईना त्याला शिक्षा मिळाली. माझ्या बापाचा तडफडून मृत्यू झाला. यावरून तू शिक. उशिरा का होईना नियती न्याय करतेच. केलेल्या पापाची शिक्षा मिळतेच. आता पुढचा नंबर तुझा आहे. तूही अशीच तडफडून मरणार. बघू कोणाचं नशीब चांगलं आहे, कोणाचं वाईट आहे. पुढचा नंबर माझा नाही, नेत्राचा असणार आणि मी तो लावणार.
आजी, थोडं खाऊन घेता? नकोय मला. काय झालं? अजून राग गेला नाहीये का माझ्यावरचा? नाही ग, तसं नाही. मग थोडंसं खाऊन घ्या ना. खरंच नेत्रा, नकोय मला. ते काही नाही, थोडंसं खाऊन घ्यायचं, अगदी थोडंसं. या बरं इथे या. बसा. अगदी थोडंसं खाऊन घ्या. आधी थोडं खा ना, आमच्यासाठी, या घरातल्या तुमच्या माणसांसाठी. आजी, तुम्ही ना आधार आहात या घराचा. मला माहिती आहे घर आजोबांनी उभं केलंय, पण या घराला घर पण तुमच्यामुळे आलंय. या घरातली नाती एवढी घट्ट फक्त तुमच्यामुळे. मग आता मला सांगा, तुम्ही जसं केलं तर मग बाकीचे काय करतील? सगळ्यांना वाईट वाटेल की नाही? आबा काय म्हणतात माहितीये? घराचा आधार असलेली स्त्री जर दुःखी राहिली तर सगळं घर दुःखी राहतं. आजी, मला माहिती आहे आजोबा जाण्याचं दुःख तुमच्या मनात कायम राहील. पण आपल्याला असं थांबून नाही ना चालणार. पुढे जावं लागेल की नाही? चला. कसं झालंय? नेत्रा, मी इंद्राणीला याच घरात राहायला सांगितल्यामुळे मी माझ्या माणसांवर अन्याय नाही ना करत. हाजी, तुम्ही जे केलंय ना त्याला माणुसकी म्हणतात. आणि तुम्ही हे सगळं का केलं त्यामागचा हेतू सुद्धा घरात सगळ्यांना कळलाय. आजी, मला फक्त तुम्हाला एक विनंती करायची होती. काय? मला नाही माहित हे कसं बोलावं. मला कळतंय आजोबांनी जे काही केलं त्याबद्दल त्यांचा राग असेल तुमच्या मनात. पण आजी, आता आजोबांना माफ करा ना. मला माहितीये तुमचं मन तुम्हाला खात असेल, पण आजोबांना त्यांनी जे काही केलंय त्याची शिक्षा मिळाली आहे. आणि आता जर तुम्ही त्यांना माफ नाही केलं ना तर त्यांच्या आत्म्याला कधीच शांती नाही मिळणार. त्यांना माफ न करून तुम्ही त्यांची गती थांबवताय आजी, आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घेताय. हे सगळं देवी आईने केलंय की नाही? हो ना? मग विश्वास ठेवा, देवी आई सगळं नीट करेल.
तुम्ही इंद्राणी आत्यांना त्यांची नाती परत मिळवून दिली आहेत. खूप पवित्र काम केलंय तुम्ही. आता काय वाईट होणार? ही कसली हुरहुर आहे? असं असं चुकल्यासारखं का वाटतंय मला? इतकी वर्ष मनात सूडाची भावना ठेवून जगले. तो सूड घेतला तरी अजून मनशांती समाधान का नाहीये? देवी आई, मी तुझी इच्छा पूर्ण केली, आईचा शाप पूर्ण केला, तरी अजूनही असं का वाटतंय की काहीतरी अपूर्ण राहतंय. कशी आहेस इंद्राणी? उशीर केलास यायला. म्हणजे कशी आहेस इंद्राणी? ह्यांना माझं नाव कसं माहीत? तुला जो प्रसंग आठवतोय त्याआधी देखील आपली भेट झाली आहे इंद्राणी. फक्त त्यावेळी तू गर्भावस्थेत होतीस. इंद्राणी नाव ठेव हिचं. तुझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर सोपवली. विचार, काय प्रश्न विचारायचे तुला? आईवर अन्याय करणाऱ्या नराधमाचा मी वध केलाय. आईचा शापही पूर्ण केलाय. पण तरी सुद्धा मला समाधान का नाहीये? काय अवस्था आहे? हे का होतंय सगळं? अश्वत्थामाने जेव्हा पांडवांचा वंश संपवला तेव्हा त्यालाही वाटलं होतं आता युद्ध संपलं. पण त्या क्षणापासून त्याचं आणि सृष्टीचं वेगळं युद्ध सुरू झालं होतं. तुला जे करायचंय ते साध्य झालं असं तुला लाख वाटत असेल, पण त्रिनेना देवीने भविष्यात तुझ्यासाठी काय योजना केली आहे याची कल्पना कुणालाच नाहीये. म्हणजे या सगळ्या गदारोळात तू महत्वाची गोष्ट विसरतेस इंद्राणी. तीच गोष्ट जी मी तुला आणि मनोरमाला सांगितली होती. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल. आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. पद्माकरचा मृत्यू जर विधिलिखित असेल तर नेत्राचाही मृत्यू विधिलिखितच आहे. तिचा मृत्यू अटळ आहे. नेत्राचा मृत्यू अटळ? अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी तिने जो त्याग केला त्याला चूक ठरवायची. ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? मी असं नाही होऊ देणार. काय उपाय आहे ह्याच्यावर? असले उपाय निर्मित नसतात, शोधावे लागतात. आणि असले उपाय शोधण्याची जबाबदारी सुद्धा विशिष्ट व्यक्तीवर दिली जाते. त्रिनेना देवीने ती जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे इंद्राणी. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. पण कधी कधी उपाय सापडला तरी नियतीने लिहिलेला मृत्यू टळतोच असं नाही. मृत्यू आहे तो
मृत्यु न जाने धन लालच, मृत्यु न जाने माया, नियति लिखे फरमान तो मृत्यु, हरे प्राण छोड़े काया। काय माहितीये मला तुला म्हाताऱ्याची आठवण येते, पण थांब जरा, धीर धर जरा. आता ना या घरात सुतक नको, कंटाळा आलाय खरंच. म्हणजे सुतक लागेल या घराला, पण सुतक फक्त 14 दिवसाचं नाही, आयुष्यभराचं सुतक लागणार आहे. मी ते लावणार आहे. मला सांग, म्हाताऱ्याला वाचवायला मरमर केलीस, वाचला म्हातारा नाही ना? तसंच तुझं होणार आहे. म्हणजे तुझं जगण्यासाठी होणार आहे. जगण्यासाठी तडफड तडफड करावी लागेल तुला. तुझं जगणं मरणं आता तुझ्या त्या त्रिनयना देवीच्या हातात नाहीये, रुपाली देवीच्या हातात आहे. त्यामुळे तुझं मरण निश्चित आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली, तशीच ती नेत्रालाही मिळेल. आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. पद्माकरचा मृत्यू जर विधिलिखित असेल, तर नेत्राचाही मृत्यू विधिलिखितच आहे. तिचा मृत्यू अटळ आहे. आत्या, काही हवंय का तुम्हाला? काही नकोय. अगं विचारतेस काय काही हवंय का म्हणून? दमल्यात बघ किती त्या. जा त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर आणि चहा ठेव. माझ्यासाठी पण ठेव थोडासा. तिचा मृत्यू अटळ आहे. ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. मी असं नाही होऊ देणार. काय उपाय आहे ह्याच्यावर? असले उपाय निर्मित नसतात, शोधावे लागतात. आणि असले उपाय शोधण्याची जबाबदारी सुद्धा विशिष्ट व्यक्तीवर दिली जाते. त्रिनयना देवीने ती जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. काय करू मी? कुणाला सांगू हे सगळं? नेत्राला वाचवण्यासाठी काय उपाय करता येईल? आजवर मी फक्त जीव घेण्याचा विचार करत आले.
जीव वाचवण्यासाठी काय करायचं ते मला कळत नाहीये. ह्या घरात बोलू तरी कोणाशी? मी इतराशी बोलू शकते मी, पण तिच्याच मृत्यूबद्दल तिच्याशी कसं बोलू?